नमस्कार, मी आरती गुप्ते. अभिवाचन आरतीचं ह्या माझ्या चॅनेलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्या समोर माझी मैत्रीण सुरेखा मोंडकर यांनी लिहिलेली एक सुरेख कथा सादर करत आहे. माझ्याप्रमाणेच तुम्हालाही ती नक्की आवडेल ह्याची मला खात्री आहे. आणि जर आजची कथा आणि व्हिडिओ आवडल्यास जरूर एक छोटासा लाईक कथेला द्या. त्याचप्रमाणे यूट्यूबच्या कॉमेंट सेक्शनवर कॉमेंट करा, कारण त्यामुळे मला आणि लेखिकेला खूप आनंद होईल. तसंच जर अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा किंवा चॅनेलला नवीन असल्यासही सबस्क्राईब करा. तर ऐकूया आपण. आजच्या लेखिका आहेत सुरेखा मोंडकर आणि कथेचं शीर्षक आहे सुख म्हणजे. तिची लॅपटॉपवर तंद्री लागली होती. दबकत दबकत त्याने तिच्या बाजूबाजूनी 3 फेऱ्या मारल्या, पण लक्षच नव्हतं तिचं. की लक्ष नाही असं दाखवत होती कोण जाणे. फेसबुकवर पोस्ट लिहिताना तिच्याशी बोललेलो तिला अजिबात आवडत नाही. लिंक तुटते म्हणे. शेवटी धीर करून तो म्हणालाच, तुला भूक नाही लागली? लागली ना. मला पण भूक लागलीये. जेवूया का आता? म्हणजे किती वाजले? 8. काय? 8 वाजले? ती किंचाळलीच. अरे, काय हे? दीक्षित प्रमाणे 7 वाजता जेवतो की नाही आपण? आधी नाही का सांगायचं? तुझं ना वय झालं आता. सगळं विसरतोस. अरे, आता जेवायचं पण विसरायला लागलास का? अगं, तुझं टायपिंग थांबलं की मग बसू आपण, म्हणून मी वाट बघत होतो. बरं, तू तुझी पोस्ट आटपून घे. तोपर्यंत मी टेबल मांडतो. हं? हं. थोडा वेळ किचन मधनं खुडबुड खुडबुड ऐकू येत होती. हळू रे. किती आवाज करतोयस? आलेच मी. शेवटचं वाक्य पूर्ण करून आले आता. हा. पण तेवढ्यात तोच कमरेवर हात ठेवून तिच्या समोर उभा. काय जेवायचंय आज? म्हणजे काय? खिचडी. लॅपटॉप वरून मानही वर न करता ती म्हणाली. पण ओट्यावर डायनिंग टेबलावर तर काहीच नाहीये. आता मात्र ती गोंधळून त्याच्याकडे बघतच बसली आणि मग किंचाळलीच. अरे देवा, मी कुकर लावलाच नाही. विसरलेच. मग खुर्ची मागे सारून ती ताडकन उठली आणि किचन मध्ये धावली. अरे देवा. तू खिचडी लावायला विसरलीस? अशी कशी विसरलीस? अरे, मी पोस्ट लिहित होते ना. घड्याळाकडे लक्षच नाही माझं रे. पण लॅपटॉपच्या कोपऱ्यामध्ये तारीख आणि वेळ दाखवत असतो ना. तिने त्याच्या बोलण्याकडे अगदी सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं. दुसरं काय करणार आता. बरं झालं बाई, माझं अजून तुझ्यासारखं वय नाही झालेलं. नाहीतर तू माझ्या नावावर सगळं ढकलून आपला मोकळा झाला असतास. बोलता बोलता एकीकडे तिचे हात मात्र भराभर चालले होते. मग आता माझ्या पोटात शेकोटी पेटलीये नुसती. खिचडी होऊन पानात पडेपर्यंत अर्धा तास तरी लागेल. मी असं करतो, काहीतरी थोडस तोंडात टाकतो तोपर्यंत. फ्रीज मध्ये काय काय आहे? हा, खाऊचे डबे रिकामे झालेत ते त्याला माहिती होतं. फ्रीज मध्ये फ्रीज मध्ये हो, कोबी, पालक, वांगी असं आहे सगळं. वांगी? आता वांगी खाणार आहे का मी? हा? अरे, तुझं काय? वांगी? आत्ता? तू आता वांग्याचं नाव पण काढू नकोस. मी उद्या भरली वांगी करणार आहे. हा, सांगून ठेवते.
अगं हो, पण मग मी कुठे काय म्हणतोय? म्हणजे काय? तुझं म्हणजे काय काही सांगताच येत नाही अजिबात. मागच्या वेळेला नाही का द्राक्ष, ती सगळी द्राक्ष खाऊन टाकलीस आणि संपल्याचं मला सांगितलंच पण नाही. त्यामुळे मग मी खरेदीला गेले तेव्हा माझी आणायची राहिली. हं. अगं पण वांगी आणि द्राक्ष तुलना तरी होतंय का? काय आपलं? इतक्यात कुकरची शिट्टी झालीच. मग काय? चल, आता 15 मिनिटात जेवू आपण. तू ताट घे पटकन. मी चटणी, लोणचं, कोशिंबीर वाढायला घेते. आणि पुढच्या वेळी असा विसरू नकोस रे. अरे दीक्षित पाळायचं म्हणजे फक्त 2 वेळा जेवायचं असं नसतं रे. अरे वेळा सुद्धा पाळायच्या असतात. लक्षात ठेव. नाहीतर मग म्हणशील विसरलो. हं. कुकरचं झाकण उघडल्यावर मग अगदी गरमागरम असा खिचडीचा सगळा सुगंध सगळीकडे पसरला. त्याच्या तृप्त चेहऱ्याकडे बघून चळचळीत तुपाची धार खिचडीवर घालत ती खुशीत म्हणाली, "बघ, अशी वाफेची खिचडी मस्त लागते ना?" पण त्याचं लक्ष होतं कुठे तिच्याकडे. स्वर्गसुखात तो मग्न होता. धन्यवाद. लेखिका सुरेखा मोंडकर आणि सादरकर्ती आरती गुप्ते.